विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कथित अवमानकारक शब्दप्रयोग केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी. पुणे जिल्ह्यात वडूबुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक उभारण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे शिफारस. आणि विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू. ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनातल्या अंतिम आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. पथदिव्यांचा खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबतचा तारांकित प्रश्न संजय सावकारे, प्रशांत बंब, रवींद्र वायकर आदींनी उपस्थित केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याला उत्तर दिलं. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या पथदिव्यांचं वीज बिल न भरल्यानं महावितरण कंपनीनं वीज पुरवठा खंडित केलेला असला तरी लवकरच वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. कोविडमुळे गेली 2 वर्ष लागोपाठ नागपूर इथं हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई इथंच आयोजित करण्यात आलं होतं. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर इथं घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयानं निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याच्या कथित आरोपाचे पडसाद विधानसभेतही उमटले. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचा अपमान केला. अशा प्रकारची कृत्ये करून कोणीही कोणाचा अवमान करू नये असं या सभागृहात सर्वांनी निश्चित केलं. तरीही प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना राणे यांनी आपण 1000 वेळा असं बोलणार असं ते म्हणाले. जसे भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. मोदी जसे यांचे दैवत आहेत तसे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेही आमचे दैवत आहेत. त्यांचे वंशज आदित्य ठाकरेही आमचे दैवत आहेत. त्यांचा अवमान करणारे राणे यांचं सदस्यत्व निलंबित करावं अशी मागणी त्यांनी केली. सुनील प्रभू यांनी त्याला पाठिंबा दिला. समज देऊनही कोणी चुकीची भाषा करत असेल तर त्याला निलंबितच करायला हवं असं ते म्हणाले. फडणवीस यांनी राणे यांची पाठराखण करताना त्यांना ठरवून निलंबित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं. आम्ही त्यांच्या वर्तनाचं समर्थन करत नाही, परंतु ज्या घटनेत कोणाचं नाव घेतलं गेलं नाही, सभागृहात घटना घडली नाही, त्यावर अशी भूमिका आम्ही खपवून घेणार नाही असं त्यांनी बजावलं. राणे सभागृहात उपस्थित नाहीत, त्यांच्याशी बोलून त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले. त्यावर तालिका अध्यक्ष शिरसाट यांनी यावर उद्या अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलावण्याचे आश्वासन दिलं. या काळात दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्यामुळं 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याबद्दल जबाबदार पोलिसांना निलंबित करावं तसंच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. अध्यक्षांनी ती दालनातच नाकारली होती. त्यामुळे ही सूचना कशी योग्य आहे हे स्पष्ट करताना फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमच सादर केला. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आटपाडीत काही लोकांनी दगडफेक केली, लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. मारहाण करणाऱ्या लोकांनी यासाठी डंपरमधून लाठ्याकाठ्या, दगडांचा साठा आणला होता. आणखी एका वाहनात सोडा वॉटरच्या बाटल्याही नेण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. या हल्ल्यासाठी तिथं 200-250 लोक जमले होते. पोलिसांनीच हा तपशील पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंदवलाय. पोलिसांनीच याचं चित्रीकरण केलं. पोलिसांच्या डोळ्यांसमोर या घटना घडत असतील तर त्यांच्या विरोधात तातडीनं कारवाई करायला हवी असं त्यांनी सांगितलं.
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गोपीचंद पडळकर तसंच त्यांचे बंधू रामानंद पडळकर यांनी गाडी भरधाव नेऊन स्वतःचा जीव वाचवला, परंतु पोलिसांनी वेगानं वाहन चालवल्याबद्दल त्यांच्याविरुद्धच कलम 307 खाली गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं ट्विटरवर कशी अद्दल घडवली म्हणून शाब्बासकी दिली. ज्या लोकांनी हा हल्ला केला त्यांचे वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद घेतानाचे अनेक फोटो आहेत. पोलिसांनी काय कारवाई केली तर पडळकर यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला तो पळाला म्हणून निलंबित केलं. ही कारवाई होऊ शकत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारीच कट रचत असतील तर त्यावर कारवाई होणार की नाही असा सवाल फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला उत्तर दिलं. गोपीचंद पडळकर किंवा अशा कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुरेसं संरक्षण दिलं जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर इथलं स्मृतीस्थळ, शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक इथलं स्मारक तसंच वडूबुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचं राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासाकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत स्थगिती द्यावी अशा आशयाची शिफारस करणारा प्रस्ताव आज एकमतानं संमत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठिंबा दिला. अंतिम आठवडा प्रस्तावावर आज अखेरच्या टप्प्यात चर्चा सुरू झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला सुरुवात केली. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला सकाळी सुरुवात झाली. अधिवेशन उद्या संस्थगित होत असल्यानं कार्यक्रम पत्रिकेवरील कामं पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळं सकाळी 8 लक्षवेधी सूचना पूर्ण करण्यात आल्या. नंतर प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करण्यात आला. विधानसभेत संमत झालेल्या विनियोजन विधेयकाला संमत करून ते अंतिम मान्यतेसाठी परत पाठवण्यात आलं. यामुळं 31,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. राज्यातील कोणतीही शाळा बंद करण्याचं धोरण घेतलं जाणार नाही. त्रुटी असतील तर त्यांची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत करून पात्र असतील त्यांना तातडीनं मान्यता दिली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात मान्य केलं. या विषयावर विक्रम काळे यांच्यासह नागो गाणार, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे आदींनी प्रश्न विचारून शासनाचं लक्ष वेधलं. त्रुटी पूर्ण केल्यामुळे किती शाळा बंद पडत आहेत याची माहिती असल्यास तातडीनं पटलावर ठेवावी किंवा 7 दिवसाच्या आत याविषयी सांगावं अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला केली. यावर अर्थ विभागाला शिक्षण आयुक्तांकडून अहवाल दिला जाईल. आवश्यकता पडल्यास उपसभापती यांच्या दालनात बैठक घेण्याचं मंत्र्यांनी मान्य केलं. मुंबईतील मड आयलंड परिसरात किनारा संरक्षक नियमावली उल्लंघन करून बनावट नकाशे सादर करून बंगले बांधले गेले. या संदर्भात जमाबंदी आयुक्त यांच्यामार्फत महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाईल असं सांगत नकाशात फेरफार झाल्याची वस्तुस्थिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कबूल केली. ही जागा सरकारी असून गेल्या 10-15 वर्षापासून असे प्रकार घडले आहेत. यामध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या लक्षवेधी सूचनेवर सदाभाऊ खोत, भाई गिरकर आदींनी उपप्रश्न विचारले. मुंबईच्या मड आयलंड परिसरातील बंगल्यांचे 830 नकाशे बोगस असल्याचं उघड झालं आहे. विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करून खोट्या नोंदी नोंदवल्या आहेत. राज्य सरकार तसंच उच्च न्यायालयाची मूळ जमीनधारकांची सुनियोजित फसवणूक करण्यात आल्याचं दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणलं. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करावी तसंच संबंधित उपअधीक्षक, भूमी अभिलेख आणि महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचं दरेकर यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या सभागृहातील निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभामध्ये अनेकांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. दुपारी 3च्या सुमाराला
भाई जगताप, प्रशांत परिचारक, सतेज पाटील, गिरीश व्यास, अमरीश पटेल, गोपीकिशन बाजोरिया, अरुण जगताप, रामदास कदम यांना गौरवपर भाषणानं निरोप दिला गेला. या सर्वांची मुदत संपल्यानं ते निवृत्त झाले आहेत. यापैकी सतेज पाटील, अमरीशभाई पटेल पुन्हा अलीकडेच निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या, तर रामदास कदम, गिरीश व्यास, गोपीकिशन बाजोरिया यांनी सदिच्छांबद्दल सभागृहाचे आभार मानले. पक्ष संघटनेनं वेळोवेळी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यात यशस्वी झालो अशी भावना व्यक्त करत या राजकीय प्रवासात ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे या सदस्यांनी आभार मानले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माणसानं एकतर भेटूच नये आणि भेटलं तर निरोप घेऊ नये. या सभागृहात आपण पक्ष विसरून माणूस म्हणून वागायला शिकलो असं त्यांनी यावेळी सांगितलं. संपूर्ण देशात केवळ 6 राज्यात विधान परिषद सभागृह अस्तित्वात आहे. इथं 78 सदस्य असल्यानं एक वेगळाच जिव्हाळा तयार होतो असंही सभापती म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुणे जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दलचं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. महाराजांच्या पराक्रमाला साजेचं स्मारक उभारलं जाईल असं ते म्हणाले. राजगडच्या पायथ्याशी सईबाई यांचं स्मारक जीर्ण झालं असून त्याचा जीर्णोद्धार करण्याकडे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्थमंत्र्यांचं लक्ष वेधलं. त्यावर आगामी काळात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करायचं आश्वासन देत सभापतींनी स्थानिक आमदार संग्राम थोपटे, खासदार यांच्यासह बैठक घ्यावी, त्यात निर्णय करू असं पवार यांनी स्पष्ट केलं. संप काळात राज्यातील 5 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षात वेतन लांबणं, घरगुती भांडणं अशा अनेक कारणानं काहींनी आत्महत्या केल्या असं सांगत त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. काहींनी मुलं लहान असल्याने हा लाभ नंतर घेण्याचं महामंडळाला कळवलं आहे. आगामी बैठकीत आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर गेल्या काळात 47 जणांनी आत्महत्या केल्याची यादी आपल्याकडे असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. कोरोना काळात बेस्टला मदत म्हणून मुंबईत काम करणाऱ्यांना कोरोना झाला. त्यातील बऱ्याच जणांना मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शासन नियम निकषात बसलेल्यांना जाहीर केलेली रक्कम दिली गेली. त्यांना 50 लाख रुपये देण्यात आले. जे नियमात बसले नाहीत त्यांना 5 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं मंत्री परब यांनी सांगितलं. मुंबईजवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबतचं काम गेली 2 वर्ष बंद पडल्याकडे लक्षवेधीच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या जोरावर आग्र्यातून स्वतःची सुटका केली, पण या नोकरशाहीतून आपण त्यांना वाचवू शकलो नाही असा टोला मेटे यांनी लगावला. स्मारकाबाबत होत असलेली दिरंगाई, दुर्लक्ष ही शरमेची लाज आणणारी बाब असून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक तातडीनं पूर्ण देखील झालं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून संबंधितांवर बैठक घेऊन तातडीनं न्यायालयाला अपेक्षित उत्तरांची पूर्तता केली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.